कोल्हापुरातील शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिरात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उन्हाळी पदार्थांच्या वाळवण महोत्सवास प्रारंभ झाला। यामध्ये वाशी, पीरवाडी, नंदवाळ, खामगाव या गावातील महिला बचत गटाच्या वतीनं तयार केलेल्या कुरवड्या, पापड्या, लोणची तसंच विविध पदार्थांच्या स्टॉलची रेलचेल आहे। अवनीच्या अनुराधा भोसले आणि तेजस्विनी पांचाळ यांनी या उपक्रमामागील भूमिका विशद केली। यावेळी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना प्रमुख पाहुण्या गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या। टीव्ही नेक्स्ट परिवारातर्फे शौमिकाताई महाडिक यांचं स्वागत। 2 दिवस हा इथं वाळवण महोत्सव घेतलेला आहे आणि ग्रामीण भागातल्या महिलांना एक मोठं व्यासपीठ दिलेलं आहे त्यांच्या कौशल्यानं। तर तुमचं काय? सर्वप्रथम तर मी अवनी संस्था आणि महात्मा गांधी फाउंडेशनचे धन्यवाद व्यक्त करते की जे आपलं पारंपरिक कौशल्य आहे आणि जे घरगुती उत्पादनं ग्रामीण भागातल्या महिला करतात त्याला एक सुंदर व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या संस्थेंनी केलेलं आहे। वाळवण जसं मी म्हटलं तसं हे आपलं पारंपरिक कौशल्य आहे जे सगळ्यांना लागतं, सगळ्यांच्या घरात चालतं। फक्त याचं मार्केटिंग, ब्रँडिंग हे ग्रामीण भागातल्या महिला फारसं करू शकत नाहीत, कोणीतरी हात द्यावा लागतो त्याच्यासाठी आणि या संस्थेने तो हात दिलेला आहे। त्यांच्यासाठी एक छान एक्झिबिशन इथे शहरी भागामध्ये भरवलेलं आहे, त्याचंच आज उद्घाटन संपन्न होत आहे। तर मी आवर्जून आपल्या सर्वांना विनंती करते की या एक्झिबिशनला, या महोत्सवाला प्रत्येकाने येऊन भेट द्यावी। आपल्या महिलांनी जे काही घरगुती उत्पादनं केलेली आहेत, जे पदार्थ बनवलेले आहेत वाळवणीचे, ते अगदी सेंद्रिय पद्धतीने बनवलेले आहेत। ही कन्सेप्ट खूप वेगळी होती की सेंद्रिय पद्धतीने वाळवण्याचे पदार्थ बनवलेले आहेत। तर असे पदार्थ चविष्ट पण आहेत कारण आम्ही इथे सगळी टेस्ट केलेली आहे। तर माझी अशी विनंती राहील की प्रत्येकाने येऊन या 2 दिवसामध्ये या महोत्सवाला भेट देऊन जास्तीत जास्त यांच्याकडून ही उत्पादनं खरेदी करावी आणि जे काही त्यातनं काय म्हणतात त्यांना, जो काही पैसा उभा राहील किंवा जे काही त्यांच्या मेहनतीला दाम मिळणार आहे तो उद्या त्यांच्या पुढं आयुष्यात सुद्धा तो उपयोगी पडणार आहे। त्यामुळे आपल्या सर्वांच्या मदतीची या सगळ्यांना गरज आहे। आता अनुराधाताईंनी सांगितलं ना, त्यांना मार्केटिंगचं प्रशिक्षण देणार, त्याच्यामध्ये हे सगळे प्लॅटफॉर्म त्याच्यात इन्क्लूड करणार कारण आजकाल घर बसल्या या सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं मार्केटिंग होतं आणि शॉपिंग पण होतं। त्यामुळे निश्चित यांना या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा प्रशिक्षण मिळेल तेव्हा इथं ऑनलाईनसुद्धा विक्री करू शकतील।